हे गोपाल दीन दयानिधान, हे गोविंद हे गोपाल दीन दयानिधान, हे गोविंद हे गोपाल हे दयानिधान, हे गोविंद हे गोपाल हे दयानिधान। कामक्रोधादिभिर्दोषे तस्मात् सर्वं मनीश्वर। जगद्गुरु श्री दत्तात्रेय प्रभू जो चहुयोगी विद्यमान असलेला पूर्ण परब्रह्म परमेश्वराचा हा अवतार, या कथेच्या माध्यमातून श्री दत्तात्रेय प्रभूंच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहोत। एखादा व्यक्ती आपल्या ओळखीचा असतो, परंतु त्या व्यक्तीमधला चांगुलपणा
त्या व्यक्तीमध्ये असलेले जे गुण आहेत या गुणांचा परिचय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीच्या जवळ जाऊ शकत नाही. असं कधी घडत नाही की एखादा मुलगी पाहण्यासाठी गेला आणि लागलीच त्यांनी पसंती दर्शविली, म्हटलं की बास मला आता लग्न करायचं, असं होत नाही. आणि असं जर होत असेल तर त्याचा कार्यभाग तो वेगळा असतो. आपण प्रत्येकाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो, त्याला समजावून घेण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामधला जो चांगुलपणा आहे, त्याच्यामधले जे गुण आहेत, आणि एकदा का त्याचे गुण आपल्याला दिसू लागले की लांबचा असलेला व्यक्ती सुद्धा आपल्याला जवळचा वाटू लागतो. काही व्यक्तींना तर आपण पाहिलेलं नसतं, बघितलेलं असतं. टीव्हीवर एखाद्या कार्यक्रमामध्ये त्यांना कधी आपण नमस्कार केलेला नसतो, घरी बोलावून त्यांना कधी चहा पाजलेला नसतो, त्यांनीही आपल्याला कधी बघितलेलं नसतं, पण तो व्यक्ती आपल्याला जवळचा वाटतो ना. नेते लोक आपल्या घरी कधी येत नाही, आपल्या गावातही कधी येत नाही, पण त्याच्यामधला जर एखादा नेता जर असेल की ज्याचे गुण आपल्याला आवडतात, नकळतपणे आपण त्याच्या जवळ जाऊ लागतो, जातो पण आपण जवळ. सचिन तेंडुलकर कोणाच्या घरी आलेला आहे? देशवंडीला आला होता मॅच खेळण्यासाठी, पण हवासा वाटतो ना प्रत्येकाला. टीव्हीवर फक्त आपण त्यांना बघितलं आणि बघितल्यानंतर त्यांच्यातले गुण बघितले आणि ते आपल्याला जवळच वाटले. परमेश्वर अवताराची पूजा करत असताना परमेश्वराच्या जवळ जाण्याचा या कथेच्या माध्यमातून असलेला हा आपला प्रयत्न आहे. का बरं भागवत कथा ऐकायची? वेगवेगळ्या प्रकारच्या कथा चॅनलवर आपल्याला 24 तास पाहायला मिळतात. का बरं त्या आपल्याला श्रवण करायच्या? त्या माध्यमातून तिथलं जे आराध्य जे दैवत आहेत त्या दैवताला समजून घ्यायचं आणि मग त्याच्या जवळ जायचं. जोपर्यंत परमेश्वराचा परिचय आपल्याला होत नाही तोपर्यंत परमेश्वर आपल्याला आपल्या जवळचा नाही वाटत. त्याच्या लीळांचं वर्णन आपल्याला समजलं, त्याचं सौंदर्य, त्याचं लावण्य, त्याचं सौभाग्य, हे गुण जेव्हा आपल्याला कळाले तेव्हा परमेश्वर मात्र आपल्याला जवळचा वाटतो. आणि मग तो म्हणू लागतो की देव माझा मी देवाचा. जोपर्यंत देव कळत नाही तोपर्यंत देव कोणाचा? मंदिरातला देव. बाहेरचा जर विचार केला पुजाऱ्याचा देव, तोपर्यंत देव जवळचा नाही वाटत. आणि याच्यासाठी शोधक दृष्टी महत्वाची आहे. परमेश्वर अवतार सुद्धा जीवाचा शोध घेतात आणि त्याच्यामध्ये अर्थवंत असलेला एखादा जीव असेल तर त्या जीवासाठी परमेश्वर स्वतः त्याच्या दारापर्यंत जातात. संत जात नाही प्रत्येकाच्या दारामध्ये. संत काय करतात? परमेश्वराने सांगितलेल्या आचार धर्माचंच अनुकरण करतात. जवळ गेलं की स्वरूप दिसलं की मग चांगुलपणा जर असेल तर जवळचा वाटतो, लांबचा जर असेल तर मग नकोसा वाटतो. आपण त्याच्यापासून 2 पावलं लांब राहतो. असं म्हणतात की माणसाच्या जीवनामध्ये गती खूप महत्वाची आहे. आपण सगळे गतिशील आहोत. परमेश्वराने 2 पाय आपल्याला दिले चालण्यासाठी, गतिशील होण्यासाठी. आपण आपल्या मेंदूचा वापर करून, विज्ञानाचा आधार घेऊन ती गती आपण अधिक तीव्र पद्धतीने वाढवली आणि मग आपण 4 व्हीलर मध्ये बसून लांबवरचा प्रवास जवळ आपण करू लागलो. पण असं म्हणतात की माणसाच्या जीवनामध्ये गती खूप महत्वाची आहे.
परंतु गतिरूप जीवनाला जोपर्यंत अध्यात्माची जोड मिळत नाही तोपर्यंत त्या गतीला कुठला अर्थ प्राप्त होत नाही. आणि प्रत्येक गतीमध्ये काही ना काहीतरी तत्व दडलेलं आहे. तुम्हाला 2 पावलांनी चालायचं ना, त्याच्यामध्ये तुम्हाला अस्थिपरी सांगितले खाले वाकून चला, आपलं खाले बघून चला. त्या अस्थिपरीचं जर पालन जर नाही जर केलं, वर जर बघत जर आपण जर चाललो, लागते ठेस, पडतो खाली. तुम्हाला 4 व्हीलर चालवायची ना, त्याच्यामध्ये सुद्धा अस्थिपरी सांगितली, तिचं पालन तुम्हाला करावं लागेल. नाही जर पालन जर झालं तर. काल आम्ही चाललो होतो आणि एक ट्रॅक्टर बघायला मिळाला. तुम्हाला माहिती असेल आता, कारण जवळचाच तो प्रसंग. अस्थिपरीचं पालन नाही झालं आणि त्याच्यानंतर मात्र अशा पद्धतीचे अपघात होतात. अपघात फक्त वाहनांचे होत नाही, अपघात आपले सुद्धा होतात. तुमच्या घरामध्ये जेव्हा भांडणं चालतात ना, तो एक तुमचा अपघातच आहे. आधी चेहरा बघावासा वाटत होता, आता मात्र तो चेहरा बघितल्यानंतर तो चेहरा आता बघू वाटत नाही. अपघात आहे. आणि अपघाताला जर आपल्याला जर सावरायचं जर असेल, आपलं जी चित्त वृत्ती जी आहे, आपलं मन जे आहे, ते मन आपल्याला स्थिर करणं गरजेचं आहे. आणि म्हणून संतांनी म्हटलेले की मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. संचलम ही मन कृष्ण, प्रमाथी बलवदृढं. काय सांगितलं श्री गोपाल कृष्ण महाराजांनी? स्वैर वैर भटकणार जे तुमचं मन आहे, त्या मनाला तुम्हाला स्थिर करायचंय. आणि स्थिर करण्यासाठी असलेली ही कथा, कथा मनोरंजनाचं साधन नाही, कथा विनोदाचं साधन नाही, कथा हे आत्मचिंतनाचं साधन आहे. आणि म्हणून पहिल्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं होतं की कथा टाइमपास म्हणून ऐकायची नसते, नाहीतर आपलं गणित ठरलेलं आहे. समृद्ध असलेली कीर्तनाची परंपरा महाराष्ट्रातून तिचा उगम झाला. बाहेर विदेशामध्ये जे कीर्तन होतात, त्या कीर्तनात लोक बसल्यानंतर पेज एक पान हातामध्ये असतं, पेन असतो, त्यातले मुद्दे ते लिहून काढतात. कोणता अभंग सांगितला आणि कोणत्या अभंगावर कशा पद्धतीने त्यांनी चिंतन केलं, त्यांनी प्रमाण कुठल्या कुठल्या ग्रंथाचे त्यांनी प्रमाण दिले, हे सगळं ते लिहून काढतात. आपण काय घेऊन जातो? बाबांनी इतका मस्त विनोद सांगितला ना, काय सांगू तुम्हाला. तो बाबा खूप चांगला आहे, ज्यांनी आपल्याला खूप हसवलं. हसण्यासाठी आपलं जीवन नाही, आत्मचिंतन करण्यासाठी आपलं जीवन आहे. या महाराष्ट्रामध्ये संतांची जी परंपरा पाहायला मिळते, तर संतांनी केलं काय की संतांनी इथला जो मनुष्य आहे त्या मनुष्याला जागृत करण्याचं काम केलं. निर्बुद्ध असलेला समाज तो कालही निर्बुद्ध होता आणि आजही तो निर्बुद्धच आहे. कुठे अंधश्रद्धा दूर झाली आपली? अंधश्रद्धा दूर करण्यासाठी, तुम्हाला चांगले विचार प्राप्त करण्यासाठी संत फक्त बोलले नाही, संतांनी लिखाण सुद्धा केलं. जे अमूल्य ग्रंथ आज आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आहे. आपण कधी पाहिलं नाही, कधी ग्रंथांच्या सहवासामध्ये गेलो नाही, कधी जवळ गेलो नाही, आणि त्याच्यामुळे आजही आपण निर्बुद्धच आहोत. अजूनही आपल्याला ज्ञान झालेलं नाही. आणि म्हणून कथा ही काळाची गरज आहे. काल आपण आलो होतो या चिंतनापर्यंत. श्री दत्तात्रय प्रभूंची बालमूर्ती बद्रिकाश्रमच्या त्या पवित्र भूमीमध्ये त्या मूर्तीचा बाळक्रीडा सुरू आहे. नारद मुनींना प्रश्न पडला, असा प्रश्न आपल्याला कधी पडला नाही. नारद मुनींना फक्त कळ लावे नारद म्हणून आपण फक्त त्यांची चेष्टा केली.
एक लक्षात ठेवा की जीवनामध्ये कोणताच मनुष्य वाईट नसतो, तो कधीच वाईट नसतो. परमेश्वराने जे पंचमहाभूताचा देह दिलं ते प्रत्येकाला समान दिलेलं नाही. असं कधी घडलेलं नाही. एखादा अतिरेकी म्हणून अतिरेकाला 7 बोटं आहेत असं नाही घडलं कधी. त्यालाही 5 बोटं, आपल्यालाही 5च बोटं. जे अवयव दिले परमेश्वराने ते सर्वांना समान दिले. जन्मताच सगळे चांगले होते, परंतु तो अनुकरण करू लागला. अनुकरण करत असताना कोणाकडनं चांगलं अनुकरण करावं हे त्याला कळेनास झालं. आणि या कलियुगातला जो प्रपंच आहे, या प्रपंचातल्या नश्वर अशा सुखाला तो स्वतः सुख मानू लागला आणि स्वतःची त्यांनी फसवणूक करून घेतली. रात्रीचा कार्यक्रम झाल्यानंतर मी गेलो होतो भडगावला आणि आता येत असताना मला आमचे स्नेही आपले कीर्तनकार कीर्तन केसरी रमेशराज शास्त्रींनी आम्हाला एक तिथला प्रसंग दाखवला. तिथं ते लासलगाव विंचूरच्या पलीकडे एक रोडचं काम चालू होतं. अनेक बाया होत्या, खडी टाकण्याचं काम करत होत्या आणि त्यातल्या एका बाईचा एक मुलगा त्या खडीच्या ढिगाऱ्यावर झोपलेला होता. असा निवांतपणे एका कुशीवर झोपून असं तो गाड्या सगळ्या तो पाहत होता. शास्त्री मला म्हटले, जगातला सगळ्यात सुखी जर माणूस असेल ना तर हा पोरगा सुखी. म्हटलं सगळ्यात सुखी माणूस. आपण एसी मध्ये बसलो, आपल्या धडपडे कार्यक्रमाच्या वेळेपर्यंत पोहोचलो पाहिजे. आपण भीतीग्रस्त झालेलो आहोत आणि हा पोरगा बघा कसा झोपलाय खडीवर. आम्ही गाद्या घेऊन झोपतो तर आम्हाला झोप लागत नाही. आम्ही फॅन लावतो, आम्ही एसी लावतो, आम्हाला कुठे झोप लागते? नाही लागत आम्हाला झोप. आणि इतका आयटीत झोपला होता. कपडे खराब आहे, वर्णाने काळा आहे, पण अंतकरणाने इतका तो शुद्ध आहे, इतका तो गोरा आहे की ते गोरे पण कुठल्याही बाजारामध्ये विकत नाही मिळू शकत. काय असेल त्याच्याकडे? त्याला ज्ञान माहिती नाही आणि त्याच्याजवळ कुठलं अज्ञानही त्याच्याजवळ नाही. सगळ्यात सुखी माणूस तोही आहे की ज्याला ज्ञान नाही आणि कुठलं अज्ञानही त्याच्याजवळ नाही. बऱ्याच वेळेला आम्ही ज्ञान प्राप्त न करता अज्ञान प्राप्त करतो आणि आपली फसगत होते. फक्त मृत्यू लोकांमध्ये असं होतं का? नाही. देवता लोकांमध्ये सुद्धा असं होतं. आपला जर तोल ढासळला ना तर ढासळल्यानंतर समतोल पूर्णपणे बिघडून जातो आणि एकदा का समतोल बिघडला की मग मात्र चांगल्यातला चांगला मनुष्य त्याची फजिती व्हायला, त्याचं अधपतन व्हायला वेळ लागत नाही वेळ लागत. नारद मुनींना जो प्रश्न पडला, इतका महत्वाचा प्रश्न त्यांना पडला. मृत्यू लोकातल्या मनुष्यामध्ये परिवर्तन आहे आणि मृत्यू लोकातल्या मनुष्यामध्ये परिवर्तन आहे, तर देवता लोकांमध्ये परिवर्तन नाही का? देवता लोकांमध्ये सुद्धा परिवर्तन तिथे असणारच. मृत्यू लोकातल्या मनुष्यामध्ये परिवर्तन घडलं त्या अध्यात्मापासून दूर गेला म्हणून, तो मंदिरापासून दूर गेला म्हणून. क्षणभर तरी कुठे देवाच्या दारामध्ये उभं राहून त्यांनी स्वतःच चिंतन केलं का? त्यांनी स्वतः कधी तपासून बघितलं का? तुमच्या मंदिरातला जो घंटा आहे, तुमच्या मंदिरातली जी अगरबत्ती, तुमच्या मंदिरातला जी पंच आरती आहे ती तुमच्याशी संवाद साधत असते, तुम्हाला संज्ञान करण्याचं ते काम करत असते. पण क्षणभर सुद्धा आपल्याला राहायला वेळ नाही. देवाची द्वारी उभा
देवाची द्वारी उभा तेरे मुक्तिचारी साधिया तेरे मुक्तिचारी साधिया साधिया देवाची द्वारी उभा देवाची द्वारी उभा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा तुझ्याची गणना तुझ्याची गणना नारद मुनींना तपासायचं होतं म्हणून नारद मुनींनी काय केलं ते काल आपण पाहिलं. सावित्री, कमला, पार्वती या तिघांच्याही जवळ जाऊन त्यांना सांगितलं की ज्या वेळेला त्या बद्रिकाश्रमच्या भूमीमध्ये मी गेलो आणि अनसुया मातेच्या पायावर जेव्हा मी नतमस्तक झालो तेव्हा तिच्या पायाच्या बोटातील नखांमध्ये मला तुमच्या तिन्ही देव्यांच्या मूर्ती दिसल्या. नारद मुनींना माहिती होतं की नेमकं सांगायचं कोणाला. पुरुषांना जर सांगितलं तर पुरुष काय करतात की सहज बळी पडत नाही, दुर्लक्ष करतात. ते म्हणतात की ठीक असू शकतो जाऊ. पण बायांना जर सांगितलं तर मग बायांना मात्र झोप मात्र लागत नाही. 24 तास डोक्यामध्ये तोच विचार, खरंच असेल का? माझ्या पुढे एवढी गेली ती. 4-5 वर्षापूर्वी तर ती माझ्यापेक्षा लहान होती, तिला मी शिकवलं आणि आता ती माझ्याही पेक्षा पुढे गेली. भाजीत लक्ष लागत नाही, कशातच लक्ष लागत नाही, गोंधळून जातो आपण. असतं फक्त एकच गोष्ट, त्या एकाच गोष्टीमुळे आपण पूर्णपणे गोंधळून जातो. तुम्हाला माहिती का, तिकडे खानदेशामध्ये दरावा नावाचा एक पदार्थ मिळतो.
एका बाईच्या घरामध्ये दरावा पदार्थ तयार झाला. आमच्या रमेशराव शास्त्रींना खूप आवडतो तो. ते आवर्जून कीर्तन करण्यासाठी तिकडे जात असतात. तिने दरावा बनवला. आता तिला शिकवला होता शेजारच्या बाईने आणि तिने दरावा आता तो पदार्थ बनला म्हणजे तो 4 घरामध्ये त्याचा वास जातो. शेजारच्या घरामध्ये कुणकुण लागली की घरातून वास येतो. दरावा बनला. आता दरावा म्हणजे गोड पदार्थ. ज्या बाईने तिला शिकवलं होतं ती म्हटली मला न विचारता हिने बनवलाच कसा. मागच्या वर्षी तिला बनवता येत नव्हता. मला 17 वेळा ते विचारायला आले. मी तिला शिकवलं की दरावा कसा बनवायचा तो. आणि आता तिने दरावा बनवला तर तिने मला विचारलं सुद्धा नाही. ती झाली ना आता हुशार. काय बिघडलं. तिने बनवला तर बनवून देणार. काय फरक पडला काय. तिचा नवरा घरी आला. आदळ आपट सुरू झाली. म्हटलं काय झालं तुला आज आदळ आपट करायला काय झालं. तुला कोणी काय बोललं का. नाही म्हणे कोणी नाही मला बोललं. अगं मी तर तुझ्याशी भांडणं करणं सोडूनच दिलं म्हणे अजिबात. मग झालं काय तुला आदळ आपट करायला. त्यांनी सांगितलं की तिने दरावा तो बनवला आणि मी तिला शिकवला आणि मला ती विचारायला सुद्धा नाही आले आणि माझ्यापेक्षा तिने चांगला दरावा बनवला. तो म्हटलं बाई बनवू दे ना. बिघडलं काय बनवू दे. काही हरकत नाही. नाही म्हटलं मी तिचा बदला घेणार. गेली तिच्या घरी. अगं म्हणे तुझ्या घरामध्ये दराव्याचा वास येतो म्हणे. दराव्याचा वास बनवला म्हणे मी. तुम्हाला मागे शिकवला पण मला विचारायला तर पाहिजे ना. नाही म्हटले मी. त्याच्यानंतर तर 2-3दा बनवला आणि मला तो चांगला जमला. आलेल्या पाहुण्यांना तो खाऊ सुद्धा घातला आणि त्यांना तो गोड सुद्धा लागला. त्यांनी माझी स्तुती सुद्धा केली. नाही म्हटलं तुला मी सगळं शिकवलं परंतु एक गोष्ट मात्र शिकवलीच नव्हती अजून. म्हणजे काय. त्या दरव्यामध्ये लिंबू पिळून टाकावं लागतं. आता लिंबू आपल्याला माहिती चांगलं. तो कुठल्या कुठे वापरतो. मिसळमध्ये लिंबू चालतो. भाजीमध्ये लिंबू चालतो. आणि आणखीन त्याचा विस्तार जर बघायचा म्हटलं तर रोडवर पडलेले असतात. लवंग वगैरे त्याला टोचून असतात बरोबर. तोपर्यंत तिला झोप नाही लागली की जोपर्यंत तिने बनवलेल्या चांगल्या दरव्यामध्ये तिने लिंबू पिळून टाकला आणि म्हटले बघ आता खरा दरावा तयार झाला. कशाला दरावा तयार झाला तो. आपल्यापेक्षा पुढे जर कोणी जर गेलं तर आपल्याला बरं वाटत नसतं. आज देशाचं जे भांडण आहे ना ते याच्यामुळेच भांडण आहे. अमुक देश या राष्ट्रापेक्षा प्रगती करतो ना त्याचा लगेच द्वेष करायला तिथे सुरुवात होते. या तिघींचे पती आपल्या आपल्या घरी आले. सायंकाळच्या वेळेला तिघी पत्नींनी आपली आपली तक्रार केली. म्हटले की त्या मृत्यू लोकांमध्ये आणि त्या बद्रिकाश्रमच्या भूमीमध्ये असलेल्या त्या अनसया मातेच्या बोटाच्या नखावर आमच्या मूर्त्या दिसल्या. आता ब्रह्मा विष्णू महादेव. मी सुरुवातीला श्लोक घेतला. त्या श्लोकाचा विस्तार मी नंतर करेलच. महानुभाव तत्वज्ञानाच्या सिद्धांतानुसार 81 कोटी 1.25 देवतांमध्ये इतर ज्या काही देवता सांगितल्या त्या देवतांमध्ये उच्च असलेल्या या देवता यांचा विस्तार मोठा आहे. यांच्याकडे प्रजा जास्त आहे. माया त्यांच्यापेक्षाही मोठी आहे तो भाग वेगळा. परंतु मायेच्या खाली जर आपण जर बघितलं तर या मोठ्या देवता. प्रतिष्ठा आहे. सन्मान आहे. लोक त्यांना अतिशय श्रद्धेने त्यांना वंदन करतात. त्यांच्या पायावर नतमस्तक होतात. आणि प्रतिष्ठित माणसं जेव्हा दिशाभूलीला जेव्हा बळी पडतात ना तेव्हा त्यांचं अधःपतन व्हायला वेळ लागत नाही. आणि म्हणून प्रतिष्ठित माणसाने त्याच्याबद्दल एखादा शब्द जर कोणी जर उच्चारला तर त्याने 17 वेळा त्यांनी विचार करावा. खरंच तो तसा बोलला का. जर बोलला असेल तर त्याने काही करावं. अन्यथा त्याने काही करू नये. तुम्ही सकाळी न्यूज चॅनल लावा आणि न्यूज चॅनल लावल्यानंतर बघा तुम्ही हा त्याला असं बोलला तो त्याला तसं बोलला.
बास. यांनी एक शब्द बोलला, हा लगेच त्याला उत्तर म्हणून लगेच त्याला दुसरं त्याला उत्तर देतील. आणि पत्रकार लोकांना तेच काम आहे. सगळ्यात जास्त जर कोण भांडण जर वाढवत जर असतील ना, सगळे पत्रकार नाही म्हणत बरं का मी. आता आपल्यामध्ये जर कोणी जर पत्रकार जर असेल तर म्हणतील बाबा आमच्यावर काम घसरले, असं मुळीच नाही. पत्रकार तर हा आपला चौथा स्तंभ आहे. परंतु बऱ्याच वेळेला काही गोष्टी दुर्लक्षित केल्या पाहिजे. नको त्या व्यक्तीला आपण मोठं स्थान देतो, त्याला मोठं आपण करून ठेवतो आणि त्याला मोठं केल्यानंतर मग तो मनाला वाटेल तशा पद्धतीने तो बरळत राहतो आणि याच्यामुळे असंतोष वाढत जातो. याच्यामुळे जी प्रसन्नता असते ती प्रसन्नता नष्ट होत जाते. अशा माणसांच्या विचारांना आपण खत पाणी कधी घालू नये. एखादा जर ओरडत जर असेल ना, त्याला बाजूला आपण करावं, त्याच्याकडे दुर्लक्ष आपण करावं. एखादा दारू पिलेला असतो बघा आणि तो एखाद्याला शिव्या देत असतो. समजदार माणसं काय म्हणतात, तो दारू पिलेला आहे, जाऊ द्या, त्याला बरळू द्या, त्याला बाजूला काय करा, त्याला बाजूला करा. त्याची गरज आहे समाजामध्ये. तिघींनी आपल्या पतींना सांगितलं असा असा प्रकार. पती म्हटले की जाऊ दे, काय बिघडलं, नाही म्हटले असं जमणार नाही. दुर्लक्ष करण्यासारखी गोष्ट नाही. तुम्हाला काहीतरी करावं लागेल आणि त्याचा प्रतिशोध तुम्हाला घ्यावा लागेल. नाईलाज झाला त्यांचा. एक दोन दिवस समजूत घातली, समजूत घालूनही पत्नी मात्र ऐकायला तयार नाही. घरामध्ये स्वयंपाक बिघडायला लागला, चपात्या करपायला लागल्या. जी भाजी होती ती भाजी आळणी होऊ लागली. आधी ताटामध्ये पापड यायचा, आता पापड संपला म्हणून जाहीर केला जायचं. लोणचं तर कुठे, लोणच्याची बरणी तर कुठे लपवून ठेवली काय कोणाला माहिती, ते मिळेल असते लोणच्याची बरणी. ठेसा आहे का घरामध्ये, हा खा ना, भाजी केली ना चांगली, काय आता ठेसा, आता बाद झाले जिभेचे हे सगळे तुमचे लाड, आता खा जे आहे ते गप. युती असते. आणि आपल्या मनासारखं काम करून जर घ्यायचं जर असेल तर अशा पद्धतीने ते केलं जातं. नाईलाज झाला. तिघांची मीटिंग झाली. तिघं म्हटले की आपल्या घरामध्ये सगळे स्फोट होऊन राहिले, काहीतरी करावं लागेल आता आपल्याला. समजूत घातली, परंतु समजूत घालून फरक नाही पडत. शास्त्राने बघा स्त्री हट्ट सुद्धा खूप मोठा सांगितलेला आहे. 3 हट्ट सांगितले एकूण. पहिला सांगितला की राजहट्ट, दुसरा हट्ट सांगितला लहान मुलाचा हट्ट आणि तिसरा हट्ट सांगितला तो स्त्री हट्ट. बरोबर आहे शास्त्रीजी? आणि स्त्री हट्ट इतका विचित्र असतो आणि तो इतका स्फोटक असतो की त्याच्यामुळे चांगले चांगले घर उद्ध्वस्त होतात. घरामध्ये दरी तयार होते, घरामध्ये भिंत तयार होते, शेतीमध्ये बांध लागतो. कशामुळे? हट्टामुळेच ना. उच्च स्थानीच्या देवता नाईलाज झाला. जाहीर करून टाकलं की उद्या सकाळी आम्ही जाणार, बद्रिकाश्रमला आम्ही जाणार आणि ज्या अनुसूयेबद्दल तुम्हाला आता द्वेष वाटतो ना, त्या अनुसूयेचा आम्ही समाचार घेणार. सकाळ झाली, सकाळी निघाले. तिघही विचार करतात, आपण तर प्रतिष्ठित देवता आपण आहोत. लोक आपली पूजा करतात, लोक आपला सन्मान करतात, लोक आपल्या आरत्या करतात. जायचं कसं? त्या अनुसूया माता अगदी सर्वसामान्य असलेली ती अनुसूया माता काय आहे तिच्याकडे? असूया रहित आहे, हा महत्वाचा गुण आहे. दुसरी महत्वाची कोणती बाजू आहे? पतिव्रता आहे. आणि तिचं सत्वहरण करण्यासाठी आपल्याला जायचं. बघा, स्त्री अशी जरी असली, स्त्रीची दुसरी बाजू मात्र भक्कम असते. तिने जर हट्ट जर केला तर ती हट्ट पूर्ण करतेच, परंतु एखादी गोष्ट जर तिने जर नाकारली ना, तर ती पुन्हा कधीच घरामध्ये त्या वस्तूला ती येऊ देत नाही.
म्हणजे तिच्यामध्ये हा सगळ्यात महत्वाचा गुण सुद्धा आहे. हीच ती स्त्री असते घरामध्ये चुपचाप आपल्या पतीच्या खिशातून पैसे काढते, 50 रुपये, 100 रुपये. याला वाटतं काल कुठे खर्च केले होते, 100ची नोट होती, आज मात्र 100ची नोट दिसत नाही. चोर तर बाहेर नाही, चोर तर घरामध्येच आहे. पण हेतू शुद्ध आहे, हेतू शुद्ध आहे. आणि ज्या वेळेला तो चिंतातूर असतो ना आणि म्हणतो ना की मला अमुक अमुक वस्तू आणायची, परंतु आता माझ्याजवळ काहीच शिल्लक नाही, तेच पैसे ती पुन्हा आणून देते. म्हणते काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका, हे पैसे घ्या आणि ती वस्तू आणा. दोन्ही बाजू आहेत स्त्रीच्या. अनसया मातेचं सत्व हरण करायचं, वेश परिवर्तन केला, ब्राह्मणाचा वेश धारण केला, बद्रिक आश्रमच्या भूमीमध्ये पोहोचले. अत्यंत सात्विक असलेली ती बद्रिक आश्रमची ती भूमी. त्या भूमीमध्ये पोहोचल्यानंतर अत्रि ऋषींची ती पर्णकुटी, त्या कुटीमध्ये प्रवेश मिळवला. अत्रि ऋषी कुठेतरी बाहेर गेलेले होते ध्यान साधना करण्यासाठी. अनसया मातेने पाहिलं की सकाळी सकाळी ब्राह्मण लोक आलेले आहेत आपल्या दारी. आपली भारतीय संस्कृती आहे, काय म्हणतो आपण पाहुणे आल्यानंतर, आणि त्यातल्या त्यात साधू संत जर आले तर काय म्हणतो आपण, साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. त्या बाबांनी मला वेगळं सांगितलं. ते बाबा म्हटले की साधू संत येती घरा, साधू दिसताच दार खिडक्या बंद करा. बघा तुम्हाला माहिती, म्हणजे तुम्ही करता का बंद? म्हणून तर सांगितलं ना तुम्ही. आपली संस्कृती आहे, असूया रहित आहे. उलट ती स्वतःला भाग्यवान समजते की सकाळी सकाळी मला ब्राह्मणांचं मला दर्शन झालं. अतिथींचं स्वागत करते, अतिथींना आतमध्ये बोलवते, त्यांना बसायला पटकन देते, त्यांना पिण्यासाठी पाणी देते, त्यांना गंधाक्षता लावते, त्यांचं पूजन करते आणि विचारते की काय तुमची मी सेवा करू. पहिल्यांदा तर त्यांनी एवढा सन्मान एका स्त्रीकडून आपल्याला मिळत आहे हे सगळं बघितल्यानंतर आपण आलो कशासाठी हेच ते विसरून गेले. नंतर एकमेकाकडे पाहतायत तिघ, नाही आपण आलो कशाला, भुलायचं नाही. त्यांनी कितीही स्वागत केलं तरी सुद्धा आपण ज्या हेतूने आपण आलो तो हेतू आपल्याला सफल करायचा. तिने विनंती केली की काय पाहिजे तुम्हाला, काय मी तुमची सेवा करू. तुम्हाला भोजन करायचं, मी आता स्वयंपाक करते आणि तुम्हाला मी जीव घालते. खर तर माय माऊली तिकडचं झालेलं आहे सगळं. आता त्यांनी सांगितलं स्वयंपाक झालाय, 9 वाजेपर्यंत संपा असा फक्त निरोप द्यायचा होता त्यांना, दुसरं काही नव्हतं. दत्तात्रेया जय दत्तात्रेया, जय जय भोला दत्तात्रेया, दत्तात्रेया दत्तात्रेया जय दत्तात्रेया, जय जय भोला दत्तात्रेया, दत्तात्रेया खाली कसं काय गेले, वर जायला पाहिजे ना. दत्तात्रेया जय दत्तात्रेया, जय जय भोला दत्तात्रेया, दत्तात्रेया
जय भोला दत्तात्रेया जय जय भोला दत्तात्रेया दत्तात्रेया जय जय भोला दत्तात्रेया दत्तात्रेया जय दत्तात्रेया जय जय भोला दत्तात्रेया। अनुसया मातेने त्यांना विनंती केली की विप्रवर भोजन करून तुम्ही जा. ते म्हटले की हो, आम्ही भोजनच करण्यासाठी आलेलो आहोत. भोजन करणं म्हणजे पदार्थांचं हरण करणं. ताटातले जे पदार्थ असतात त्या पदार्थांचं आपण हरण करत असतो. यांना भूक लागली होती, परंतु यांना अन्नाची भूक नव्हती. पतिव्रता असलेली तिचं जे काही सत्व आहे त्या सत्वाचं सामर्थ्य एवढं वाढलेलं आहे, त्या सत्वाला त्यांना हरण करायचं होतं. म्हटले की ठीक आहे, तू म्हणतेस तर आम्ही भोजन करून जातो, परंतु आमची एक अट आहे ना. ती म्हटली हात जोडून सांगा कोणती अट आहे तुमची. काही नाही, आम्ही तुमच्या घरातील जे पदार्थ असतील ते पदार्थ आम्ही खात नाही, आम्ही असा नियम केलेला आहे. आमच्या जवळ जे गाठोडा आहे ना त्याच्यामध्ये काही तांदूळ आहे आणि अशी आमची इच्छा आहे की त्या तांदूळाचा तू भात कर आणि तो भात करून तू आम्हाला खाऊ घाल. तिला वाटलं त्यांचा काही नियम असेल, काही व्रत असेल, काही हरकत नाही. आनंदित झाली. माझं सौभाग्य की विप्राने आणलेल्या त्या तांदूळाचा भात आता मला बनवायचा आहे. किती माझं भाग्य आहे. कधी कधी बघा की एखाद्या आश्रमातून जर एखादा जर पदार्थ जर आपल्याला जर मिळाला किती आनंद होतो आपल्याला. नाही, आश्रमातील प्रसाद मला मिळाला बरं का, आश्रमातील पदार्थ मला मिळाला. तिला आनंद झाला. ते गाठोडं घेतलं. त्यांनी सांगितलं की तू स्वयंपाक तयार कर, आम्ही स्नान करून येतो. स्नान करून आलो की लगेच आम्ही जेवायला बसतो. ते म्हटले काही हरकत नाही. निघाले तिने ब्राह्मण स्नान करण्यासाठी. त्यांना स्नान करायचं होतं तर त्यांना शरीराचं स्नान नव्हतं करायचं. अंगावरील जो काही धूळ आहे त्या धुळीचं हरण नव्हतं त्यांना करायचं. हरण फक्त एकच गोष्टीचं करायचं होतं की अनुसया मातेचं सत्व. हसत होते एकमेकाकडे बघून. बघा, जेव्हा उच्च असलेला व्यक्ती आणि उच्च असलेला व्यक्ती जेव्हा त्याच्यातले विचार जेव्हा बदलतात ना, त्याचे विचार जेव्हा अधोगतीकडे जेव्हा सरकू लागतात ना, त्यांना जेव्हा लोभ जेव्हा त्यांना संचरतो ना, मग तो व्यक्ती वैरागी जरी असला तरी सुद्धा मात्र फरक पडत नाही. वैरागी जरी असला तरी सुद्धा. आणि या अधपतनामुळे कितीतरी संतांचं, कितीतरी तपस्व्यांचं काय झालेले आहे की त्यांची हानी झालेली आहे. त्यांची उंची नेस्तनाभूत तेथे झालेली आहे. लोभ जर संचारला तर हा एक प्रकारचा लोभच आहे. आणि तो लोभ त्यांच्यामध्ये संचारल्यामुळे ही सगळी क्रिया आता मात्र घडताना तेथे पाहायला मिळत आहे. या जागेवर आपणही असू शकतो. लोभ संचारला वैराग्य निवारे. लोभ संचारला वैराग्य निवारे. ज्ञानही लोपले अहंके. ज्ञानही लोपले अहंके. लोभ संचारला वैराग्य निवारे. लोभ संचारला वैराग्य निवारे.
भावाने व्यभिचार भक्ती भावाने मनोनीचा लोभ सच्चारा वैराग्य निवारे लोभ सच्चारा वैराग्य निवारे ज्ञान ही लोपले अहं केते ज्ञान ही लोपले अहं केते लोभ सच्चारा वैराग्य निवारे आता काय सांगत तुझी आता काय सांगत तुझी त्यावेळी देवाची सत्य होण्या त्यावेळी देवाची सत्य होण्या लोभ सत्तारला वैराग्य निवारे लोभ वैराग्य निवारे ज्ञान ही लोपले अहं केते ज्ञान ही लोपले अहं केते लोभ सत्तारला वैराग्य निवारे लोभ सत्तारला वैराग्य निवारे लोभ सत्तारला अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं च संशय संशयाची वृत्ती वाढली की कितीही मोठा जरी तो मनुष्य असला त्याचा अधपतन व्हायला वेळ लागत नाही. तिन्ही देवांनी सांगितलं आम्ही स्नान करून येतो तोपर्यंत तू भात तयार कर. तिन्ही ब्राह्मण गेले निघून. तिने गाठोड उघडून बघितलं. तांदळापेक्षा त्याला चकाकी जास्त होती. विचार करते की असे कोणते तांदूळ ह्या ब्राह्मणाने आणले. थोडस हातामध्ये घेतलं, जरा निरखून बघितलं आणि लक्षात आलं की हे तांदूळ तर नाहीच. तांदळाला चमक असते परंतु एवढी चमक नाही. हा तर गार गोट्यांचा असलेला किस आहे, तांदळासारखा दिसणारा. आणि दगड कधी शिजतो का? हजारो वर्ष तुम्ही त्या दगडाला तुम्ही शिजवण्याचा प्रयत्न करा, तो शिजणार नाही कधी. विचार करते की नेमकं कोण आहेत हे ब्राह्मण. माझी सत्व परीक्षा पाहण्यासाठी तर आले नाहीत ना. कदाचित माझी सत्व परीक्षा पाहण्यासाठी आले असतील. शब्द तर दिलाय आपण. आणि पतिव्रता स्त्री ती असते की जिने शब्द दिल्यानंतर ते काही झालं तरी ते पुन्हा माघारी फिरत नाही. असं असतं की आपण एखाद्या साधूंना शब्द जर दिला, मी अमुक वस्तू तुम्हाला देतो, तर ती देणं गरजेचं असतं. आणि जर समजा जर आपण जर ती जर दिली जर नाही, तर अन्य शास्त्रामध्ये असं सांगितलं जातं की त्या वस्तूसाठी त्याला कुठेतरी पुन्हा जन्म घ्यावा लागतो. पुराणामध्ये वेदामध्ये त्याचे संदर्भ पाहायला मिळतात. काय करावं आता? चिंता तूर चालेल. निराकार असलेला जो परमेश्वर आहे त्या परमेश्वराचा धावा करायला तिने सुरुवात केली. परमेश्वरा तू तर दयाळू आहे, मयाळू आहे, कृपाळू आहे, कनवाळू आहे. हे समर्था माय बापा, तुझा जो भक्त आहे ना, तो भक्त मात्र आज संकटात सापडलेला आहे. देवा तू धावून येतो ना भक्तांसाठी. ज्या ज्या वेळेला भक्तांनी तुझ्या धावा केल्या त्या त्या वेळेला तू धावून आलेला आहे. आणि तेव्हा मला माहिती आहे की आता तुझ्याशिवाय मला कोणी या संकटातून वाचवू शकत नाही. मला कोणी वाचवू शकत नाही या संकटातून. श्री दत्तात्रय प्रभूंच्या त्या बालमूर्तीकडे पाहतो.
सैंग ऋषी अत्यंत तेजस्वी अत्यंत प्रसन्न असलेली श्री श्री दत्तात्रय प्रभूंची श्रीमूर्त भृग ऋषींनी त्याचं वर्णन केलं. प्रसन्न वदनम देवम भक्ती मुक्तिर्प्रदायकम त्वां नमामि जगत्रात श्री दत्तात्रेयं नमोस्तुते. प्रसन्न ज्याचं वदन आहे, चिंतातूर झालेल्या मातेने आपल्या पुत्राकडे पाहिलं, डोळ्यामध्ये अश्रू तिच्या, अश्रूच्या धारा लागलेल्या आहेत. परमेश्वर आपल्या संकटामध्ये धावून येतो, पण डोळ्यामध्ये अश्रू पाहिजे. आणि या अश्रूमध्ये एवढी ताकद आहे ना की भोजनाच्या ताटावरून सुद्धा परमेश्वराला उठावं लागतं. भोजनाच्या ताटावरून परमेश्वर उठतो आपल्या भक्तासाठी, त्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी. सैंग ऋषी बघतात मातेकडे, डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत आहेत, हात जोडलेले तिने परमेश्वराला धावा करते, विनंती करते की परमेश्वरा धाव आता, तुझ्याशिवाय मला आता या संकटातून कोणी वाचवू शकत नाही. सैंग ऋषी मात्र स्मित हास्य करतात. देव जयाच्या पाठी तया कोण करी आड काठी. ती समर्थ होती कारण तिने समर्थ असलेल्या परमेश्वराला जन्म दिला होता. त्या परमेश्वराची ती माता झालेली होती. सैंग ऋषी श्री दत्तात्रय प्रभूंची बालमूर्ती निघाली आता त्या भांड्याकडे. त्या भांड्याच्या जवळ की ज्या भांड्यामध्ये त्या गारगोट्यांचा किस टाकलेला होता, झाकण उघडून पाहिलं, फक्त आपल्या कृपा दृष्टीने त्या भांड्यामध्ये पाहिलं आणि काय सांगायचं तुम्हाला, चुलीतला अग्नी आपोआप प्रदीप्त झाला, तो पेटला. त्याच्यामध्ये पाणी पडलं त्या पातेल्यामध्ये आणि भात शिजायच्या वेळेला जसा आवाज येतो ना, खतखत आवाज, तशा पद्धतीचा आवाज सुरू झाला. अनुसया माते तर रडते, डोळ्यामध्ये अश्रू, जे तिने डोळे बंद केले, आता फक्त देवा तूच मला वाचवू शकतो, बस एवढंच तिला फक्त माहिती. आवाज कशाचा येतो म्हणून डोळे उघडून पाहिलं, बघितलं तर भात आता तयार होतोय, शिजतोय. तुम्ही 60 रुपये किलोचा जो भात आणता त्याच्यातूनही सुगंध जसा येत नाही, तसा सुगंध मात्र पूर्णपणे त्या पर्णकुटीमध्ये पसरलेला आहे. आभार मानते देवाचे की देवा माझी लाज राखली तू, आज लाज राखली तू. देवाचे आभारही मानता आले पाहिजे. आपल्याला फक्त मागणं माहिती, पण देवाकडून प्राप्त झाल्यानंतर मग मात्र आपण देवाचे आभार मानायला आपण सबशेर विसरून जातो. आणि देवाने केलेलं आधी म्हणतो की देवा कसंही कर, तू माझं काम कर. एकदा का त्याचं काम झालं की तो म्हणतो देवाने कुठे केलं, माझ्या बुद्धीने ते काम नाही केलं. अरे बुद्धी देणारा तर तो परमेश्वर आहे. आनंद झाला की देवाने माझी लाज राखली. मुलं अशा पद्धतीचे असले पाहिजेत आपले. श्री गोपाल कृष्ण महाराज लहानसे आहेत, पण जे आपले आई वडील कारागृहामध्ये बंद आहेत त्यांना मुक्त केलं श्री गोपाल कृष्ण महाराजांनी. आपल्याला वाटतं ना मला वंशाचा दिवा पाहिजे, मला वंशाचा दिवा पाहिजे. वंशाचा दिवा जर पाहिजे तर असेल तर असा समर्थ पुत्र पाहिजे. नाहीतर आजचे पुत्र वयाची 30 ओलांडली जाते पण तरी सुद्धा 10 रुपये गायछापसाठी मागतात आपल्या बापाला. स्वतः 10 रुपये सुद्धा कमवू शकत नाही. बापाने कमवलेली जी इस्टेट असेल त्या इस्टेटीवर त्यांचा डोळा राहतो. माझ्या बापाने 25 एकर कमवली, मी 25चे 50 करून दाखवेल असं म्हणतो का आपला पुत्र? उलट जे 25 आहे त्या 25चे फक्त मी 2च शिल्लक ठेवेल. आणि म्हणून बघा श्रीकृष्ण महाराजांनी खूप मोठा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवलेला आहे. शून्यातून विश्व निर्माण केलं श्रीकृष्ण महाराजांनी आणि शेवटी सुद्धा सगळं शून्य करून टाकलं.
सुवर्णाची द्वारका श्रीकृष्ण महाराज निजधामाला जाण्याच्या आधी श्रीकृष्ण महाराजांनी स्वतःहून द्वारका बुडवून टाकली, मागं काही शिल्लक ठेवलं नाही. हा आदर्श कधी पाहणार आहे आपण म्हणतो नाही नाही आपण पोटाला नाही खायचं, परंतु माझा नातू आहे, माझा मुलगा आहे आणि त्याला शिल्लक राहिलं पाहिजे काय, अजिबात त्यांचा विचार नाही करायचा. ज्याचं त्याचं भाग्य असतं. जो तो येथे जन्म घेतो ना, आपल्या आपल्या भाग्याने तो जन्म घेत असतो. आणि आपलं कार्ट जर बिघडलं तर अजिबात दुःख सुद्धा आपण करू नये. हे माझं भाग्य होतं, त्याचं भाग्य तसं नाही, तो त्याच्या कर्माने जाईल. शास्त्राने ही दृष्टी दिली आपल्याला. श्री दत्तात्रय प्रभूंचा आदर्श बघा. लहानसे आहेत पण आपल्या आईवर आलेलं जे संकट आहे त्या संकटातून आईला त्यांनी काय केलं की मुक्त केलं. कसं समर्थ बाळ जन्माला घातलं त्या अनुसया मातेने. आनंद झाला तिला. ब्राह्मण लोक थोड्या वेळाने आले. त्यांना असं वाटलं की बस आता हिची 100% फजिती झालेलीच आहे. आता ही हात जोडेल, हात जोडून आपल्याला म्हणेल की विप्रवर तुम्ही मला तांदूळ दिले परंतु तांदूळाचा भात होऊ शकला नाही, माझा आता सत्व हरण झालं, मी तुम्हाला शरण आले, असं त्यांना वाटलं की ही म्हणेल. परमेश्वर जर पाठीमागे जर असेल तर कोण घाबरतो. तिने आनंदाने स्वागत केलं. मी तुमची कधीपासून वाट पाहते. भात तयार झाला. तिघजण एकमेकाकडे पाहतात. भात तयार झाला नाही, तयार नसेल झाला. जवळ जाऊन बघितलं, पातेल्याजवळ. त्यांनी तिथं जो भात खाल्ला नव्हता, त्यांच्या तिथल्या भाताला जो सुगंध नव्हता तो सुगंध इथल्या भाताला होता. काल आपला विषय झाला की देवाला उपहार का दाखवायचा. उपहार यासाठी दाखवायचा. तिथला जो भात आहे त्यांनी देवाला नाही दाखवला, परंतु इथला भात मात्र देवानी कृपा दृष्टीने अवलोकन केला. आणि ज्या वेळेला आपल्या घरातील पदार्थ आपण देवाला उपहार म्हणून जेव्हा दाखवतो तेव्हा त्या पदार्थातला तामसपणा दूर होतो आणि तो पदार्थ सात्विक होतो. आणि म्हणून देवाला उपहार दाखवायचा. त्याच्या पाठीमागे विज्ञान आहे. आपल्याला वाटतं देव काय जेवण करतो का आणि त्याला काय दिलं पाहिजे का, असा प्रकार नाही. झालं, जेवायची पद्धत वाढली. जेवायला त्यांना बसवलं. तिघजण पाहताय. आपण वर जायचं, कोणतं तोंड घेऊन जायचं आता आपण वर. आपल्या पत्न्यांना काय सांगायचं, आम्ही गेलो होतो तिचं सत्वहरण करण्यासाठी परंतु आमचं सत्वहरण इथे झालं, आता असं करायचं का. तिघ विचार करतात. आताच संधी आहे, आताच काहीतरी आपण केलं पाहिजे. आणि पुन्हा आता मात्र त्यांनी एक नवीन अस्त्र त्या अनुसया मातेवर त्यांनी सोडलं. आता हे मात्र गंभीर होत. गारगोट्यांचा भात बनवणं ते परमेश्वराच्या सामर्थ्याने तर झालं, परंतु आता मात्र तिचं सत्वहरण करण्याची जी भूक आहे ही भूक आता प्रचंड त्यांची वाढलेली होती. कपड्यांमध्ये नटलेल्या स्त्रीला आता मात्र विवस्त्र पाहण्याची त्यांची इच्छा होती. आजचा सुद्धा समाज त्या जागेवर आहे. एखादी सुंदर असलेली स्त्री कपड्यांमध्ये जरी ती नटलेली असली तरी तो आपल्या विचाराने, तो आपल्या नेत्राने तिला विवस्त्र पाहण्याचा तो प्रयत्न करतो. ही वस्तुस्थिती. म्हटले की आम्ही भोजन करू, परंतु भोजन करण्याच्या आधी आमची आता दुसरी एक अट आहे. ती म्हटली कोणती अट आहे. ते म्हटले की तू आम्हाला विवस्त्र होऊन आता आम्हाला भोजन वाढ. तिच्या काळजात अगदी धस झालं. विवस्त्र होऊन मी तर पतिव्रता आहे, माझं सत्व आहे आणि मी या परपुरुषांच्या सोबत मी आता विवस्त्र व्हावं. काय इतिहास लिहिला जाईल माझ्या नावाने, काय म्हणतील लोक मला आता. पुन्हा तिच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. पुन्हा जो परमेश्वर आहे त्या परमेश्वराला पुन्हा ती विनवणी करायला लागली की देवा, हे संघर्षी बाळा, मला माहिती आहे की मागच्या वेळेस तूच माझी लाज राखली. हे दत्तात्रया, आता धाव, तू माझं आता रक्षण कर. कोई दाखविया वाट, कोई
दाखविल मात भोवऱ्यातही जीवन नौका लाटेवरती लाट प्रभुराने सांग तुझ्या विना कोण दाखविल निर्वाणीची भावई तुम्ही निर्वाणीची भावई तुम्ही चरणी धावणे दत्ताधारे 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 जगी प्रभुलते सर्व चक्र हे तुम्हाला करणे जगी प्रभुलते सर्व चक्र हे पुन्हा करणे प्रपंच पूजा करता करता प्रपंच पूजा करता करता पुरात फसला धावणे दत्ताधारे 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 दत्ता दिगंबराय दत्ता दिगंबराय श्री दत्तात्रय प्रभूंच्या ते विनंती करते, धावा करते श्री दत्तात्रय प्रभूंच्या. हे परमेश्वरा तुझ्याशिवाय आता मला कोणी या संकटातून मला तू वाचवू शकत नाही. विभस्त्र होऊन मला वाढायचंय असं इतिहासामध्ये तर कधी घडलंच नाही आणि अशी मागणी सुद्धा कोणी घातलेली नाही. हे परमेश्वरा तूच माझं रक्षण करू शकतो. तुझ्याशिवाय माझं रक्षण मात्र आता कोणीच करू शकत नाही. तू कैवारी भक्त जनाचा तुझ सारी तुझ्या मनाचा कैवारी भक्त जनाचा तुझ सारी तुझ्या मनाचा प्रभुराया तू तारण करता प्रभुराया तू तारण करता सत्व पणाला दत्ताधारे 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 भोवऱ्यातही जीवन नौका लाटेवरती लाटणे प्रभुरायाने सांग तुझ्या दत्ताधारे 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 अनुसया माता डोळे झाकलेले आहे आणि तो परमेश्वर जो आहे त्या परमेश्वराला आता विनंती करते की देवा आता तूच मला या संकटातून वाचवू शकतो. श्री दत्तात्रय प्रभूंची बालमूर्ती आपल्या मातेकडे पाहते. आपल्या मातेच्या डोळ्यामध्ये आलेले अश्रू कुठल्याच मुलाला बरे वाटत नसतात. दोन प्रकारची मुलं असतात. एक मुलगा असतो की तो स्वतःच्या कर्तृत्वाने मातेच्या डोळ्यामध्ये अश्रू आणत असतो आणि दुसरा एक असा पुत्र असतो की तो आपल्या आई बापांच्या डोळ्यामध्ये जर अश्रू जर आले तर तो पुसण्याचं काम करत असतो.
मी कधीच असं माझं वर्तन करणार नाही की माझ्या आई वडिलांच्या डोळ्यामध्ये माझ्यामुळे अश्रू येतील. तुम्ही शाळेमध्ये जी प्रतिज्ञा घेतात ना की भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे, ही एकच प्रतिज्ञा आपण घेतली पाहिजे. मी माझ्या जीवनामध्ये असं कधीच वागणार नाही की माझ्यासाठी माझ्या आई वडिलांच्या डोळ्यामध्ये अश्रू येतील. एवढं जरी पाळण्याचा प्रयत्न जर केला ना तर प्रत्येक मातेचा मुलगा हा आदर्श नागरिक झाल्याशिवाय राहणार नाही. नक्की राहील. श्री दत्तात्रय प्रभूंची बालमूर्ती उठली. तिन्ही ब्राह्मण अभिमानाने पूर्णपणे बुडालेले होते. द्वेषाने मत्सर त्यांच्यामध्ये पूर्णपणे भरलेला होता. त्यांना फक्त तिचं सत्वहरण करण्याचं होतं. हिने विवस्त्र होऊन आम्हाला फक्त भोजन वाढावं आणि एकदा का तिने आम्हाला भोजन वाढलं म्हणजे आम्ही जिंकलो. पण आपण बघितलं ना की देवजयाच्या पाठी श्री दत्तात्रय प्रभूंची बालमूर्ती चालत चालत गेली. त्या तिघांकडे बघितलं आपल्या कृपा दृष्टीने. आता याच्यामध्ये दोन मत आहेत. पहिलं मत असं आहे की त्यांनी आपला श्रीकर त्या तिघांच्या म्हणजे डोक्यावर ठेवला. आणि दुसरं मत हे आहे की त्यांनी फक्त आपल्या नेत्राने त्या तिघांकडे पाहिलं. अनुसया मातेने तर डोळे बंद केलेले आहेत. ती फक्त त्या परमेश्वराच्या ते धावा तेथे करते. आणि काय आश्चर्य, त्या तिन्ही ब्राह्मणांच्या बालमूर्ती तयार झाल्या की जणू काही त्या मुलांनी आताच जन्म घेतलेला आहे. रडत होते, टाहो फोडला. अनुसया मातेला काही कळे ना कोण रडते म्हणून डोळे उघडले, पाहिलं तर तीन बालक रडतायत, आक्रोश करतायत. काही कळायला मार्ग नाही. त्या लक्षात आलं त्या परमेश्वराची ही सगळी किमया. जर मी विवस्त्र जर झाली जर नसती तर माझं सत्वहरण तरी सुद्धा झालं असतं. पण देवाने माझं संकट अशा पद्धतीने टाळलं. आता मला या बालकांच्या समोर विवस्त्र होण्यामध्ये कुठल्याही पद्धतीची आता शरम लाज मला वाटणार नाही. कारण हे तर माझ्या बालका समान आहे. तिघांना मांडीवर घेतलं, तिघांना खाऊ पिऊ घातलं. नारद मुनी सगळं वर्ण पाहत होते. नारद मुनींच्या प्रश्नांचं उत्तर त्यांना मिळालं. आणि प्रश्नांचं उत्तर ज्या वेळेला मिळालं तेव्हा नारद मुनी पुन्हा तिघांच्या महाली गेले. बराच वेळ झाला आपले पतिदेव अजून वापस आले नाही म्हणून वाट बघत होते. म्हणाले, देवर्षी तुम्ही आलात, आमचे पतिदेव गेलेत बद्रिकाश्रम मध्ये परंतु अजून आले नाहीत. हो म्हटले, माते मी तर आता बद्रिकाश्रम मधूनच आलो मी आता. तुमचे पती काय मला तिथे दिसले नाही. म्हणे असं कस काय, सकाळी जाताना तर सांगितलं आम्ही तिथं चाललो, तुमचा जो हट्ट आहे तो हट्ट आम्ही पूर्ण करतो म्हणून. नाही म्हटले माते, आम्हाला 3 देव तर दिसले नाही पण आम्हाला मात्र 3 बाळका आम्हाला दिसले. काळजीच्या सुरामध्ये विचारतात 3 बालक. अनुसया मातेने फक्त दत्तात्रय प्रभूंना जन्म दिला ना? हो, दत्तात्रय प्रभूंना जन्म दिला. मग 3 बाळका कुठले काय माहिती, मला पण नाही माहिती. आणि हळूच सांगितलं, तुमचे पती गेले होते परंतु तेथे आता ते मात्र बालक तयार झाले. आक्रोश करायला लागल्या तिघीच्या तिघी. आपले पती आणि जन्मलेल्या मुलासारखे रडतायत, आक्रोश करतायत. कसं करावं आता? विचारलं नारद मुनींना, काय करू आता? नारद मुनी म्हटले की जा, तुमच्या अंतःकरणामध्ये द्वेष पसरला होता ना त्या अनुसया मातेबद्दल, जा आता तुम्ही तिघ तिचे पाय धरा. तुम्ही आता तिचे पाय तुम्ही धरा. निघाल्या तिघे. बद्रिकाश्रमच्या भूमीमध्ये येऊन पोहोचल्यानंतर बघितलं
श्री दत्तात्रय प्रभूंची बालमूर्ती अगदी प्रसन्नतेने त्यांच्याकडे पाहते, परंतु हे तीन बालक, या तीन बालकांनी टाहो फोडलेला आहे. काय करावं त्यांना काही कळेना. अणुसया मातेचे पाय पकडले. अणुसया मातेचे पाय पकडल्यानंतर तिला म्हणतात की अणुसया माते, अज्ञानापोटी अज्ञानापोटी हा विचार आमच्या अंतःकरणामध्ये आला. हे माते, तू आम्हाला आता क्षमा कर. त्राहिमाम त्राहिमाम. अनसया माता म्हटली की मी करणारे कोण? मी नाही केलं, याने केलं. हा माझा पुत्र सैंग ऋषी श्री दत्तात्रय प्रभू. या श्री दत्तात्रय प्रभूची ती किमय आहे. माझे पाय नका तुम्ही धरू. तुम्हाला शरण जायचं ना, त्या दत्तात्रय प्रभूला तुम्ही शरण जा. श्री दत्तात्रय प्रभूंकडे जातात. श्री दत्तात्रय प्रभूंना म्हणतात की देवा, आमचं मन पापी आहे रे. पापी मन आहे आमचं. आणि या पापी मनामध्ये हा विचार प्रगट झाला की या सत्वशील असलेल्या अनसुया मातेचं सत्व हरण करावं. पापी असलेल्या मनातून पापी माझे मन, पापी माझे तन, सगळे जीवन पाप. पापी माझे मन, पापी माझे तन, सगळे जीवन पाप. पापी माझे मन, पापी माझे तन, सगळे जीवन पाप. सगळे जीवन पाप. सखा चक्र पाणी तुझ्या पासी, तुझ्या कोंडाणी करुवी नवानी. सखा चक्र पाणी तुझ्या पासी, पापी माझे मन, पापी माझे तन, सगळे जीवन पाप. सगळे जीवन पत्नी शरण गेल्या आणि सांगितले की देवा, आमचे पती तुम्ही आता आम्हाला वापस करा. त्यांच्याकडून जी चूक झालेली आहे त्या चुकीबद्दल आम्ही तुम्हाला क्षमा मागतो. श्री दत्तात्रय प्रभूंची बालमूर्ती म्हटले की तुमचे पती तुमच्या डोळ्यासमोर उचला आपल्या आपल्या पतीला आणि घेऊन जा. कोणत्या पुत्राला सहन होणार आहे की जे आले आपल्या आईचं वस्त्रहरण करण्यासाठी? उचला तुमच्या पतींना आणि घेऊन जा तुम्ही. तिन्ही बालकांकडे जातात. तिन्ही बालक दिसायला गोरे कोणते, चेहरे एकसारखे, उंची सुद्धा एकसारखी, रडणं सुद्धा एकसारखं, रडण्यातला सूर सुद्धा एकसारखा. विचार करतायत की या तिघांमधला आपला पती निवडायचा तर कोणता निवडायचा? बरं, राऊंड नंबर लागला तर कोणता पती आपला समजायचा? बरं ठीक आहे, आपण याच्यातल्या एखाद्या बालकाला उचललं आणि आहे आपला पती म्हणून त्याला उचललं आणि त्याला घेऊन जाऊन काय करणार आहे आपण तिथं?
तो रडत बसेल, असं रडणारा पती नको आम्हाला. म्हणजे दत्तात्रेया दया घना, करुणा करा, कृपा करा, असं नका करू. होतो भक्ताकडून सुद्धा गुन्हा घडतो, त्याच्याकडून सुद्धा दोष घडतो, परंतु जेव्हा भक्त परमेश्वराला जेव्हा शरण येतो ना, तेव्हा मात्र परमेश्वर त्याला सुद्धा क्षमा करून टाकतो. आणि म्हणून परमेश्वराला मातेचा न्याय दिलेला आहे शास्त्रामध्ये. तुम्ही असं समजू नका की तुम्ही खूप कमजोर आहात. नाही, तुम्हाला समाजाने कमजोर बनवलं असेल, परंतु परमेश्वराने तुम्हाला मात्र कमजोर नाही बनवलं. पुरुषाचा दर्जा नाही दिला परमेश्वराला. जरी समजा वसुदेव सुतम देवम असं जरी म्हटलं जात असलं तरी सुद्धा मातेचा दर्जा परमेश्वर, मातेचा न्याय दिला. या अर्थाने दिला की ज्या पद्धतीने माता आपल्या पुत्राचे सगळे दोष झाकून ठेवते, लपवून ठेवते, प्रकट करत नाही ती कोणापुढे, दुर्लक्ष करते. आपल्या पुत्राने जर समजा एखादी चुकी जर केली, एखादा जर गुन्हा त्याच्याकडनं जर घडला, तर काय करते? उपसाऱ्यामध्ये घालते. शास्त्रीय शब्द असा जरी असला म्हणजे लपवून ठेवते, सोडून देते. आणि म्हणून तो जो परमेश्वर आहे त्या मातेसारखा आहे. त्या परमेश्वराचा भक्त ज्या वेळेला परमेश्वराला जेव्हा तो शरण येतो ना, त्यावेळेला परमेश्वर सुद्धा काय करतात की त्याचे घडलेले जेवढेही गुन्हे असतील ते सगळे गुन्हे काय करतात? क्षमाशील करतात. गरज आहे फक्त पापोहम पाप कर्माहम पापात्मा पाप संभव त्राहि मां कृपया देवं शरणागत वत्सलम्. हे प्रभू मी कसा आहे? सदा पाप कर्मी मी आहे. माझं उठणं, माझं बसणं, माझं पाहणं, माझं ऐकणं, माझं खाणं, माझं पिणं हे सगळं काय की पापमय आहे माझं. आणि हे भगवंता एकमेव फक्त या जगामध्ये फक्त मला तुझाच आधार आहे. पापोहम पाप कर्माहम. पण बघा, आपण रोज श्लोक म्हणतो, परंतु कधी अंतकरणातून ती साध आपण देवाला घालतो का? अंतकरणापासून नाही घालत ना आपण. आपण तर प्रार्थना म्हणतो, आपण तर आरत्या म्हणतो, परंतु आरतीशी कुठे आपण एकरूप असतो? नसतो आपण. आमच्या त्या शास्त्री बाबांनी मला मगाशी सांगितलं गाडीमध्ये, म्हणे एक पुजारी बाबा होते, एका मंदिरामध्ये राहत होते, रोज ते आरती म्हणत होते. कोणती आरती होती माहिती तुम्हाला? आरती प्रभु मेरे तन मन धन की, बीजो प्राप्ति मुझे अपने चरण की, और तेरे से कुछ नहीं मंगना, मैं बंदे का सवाल इतना, गुनाहगार में तेरे चरण का, तेरे बिना मुझे डर नहीं किसी का. कोणाला येते बरं आरती? हात वर करा बरं. वा वा. म्हणजे तुम्ही रोज म्हणता का देवाला? रोज म्हटली पाहिजे ते देवाला. आणि हे म्हणता ना तुम्ही की तेरे बिना मुझे डर नहीं किसी का, आवर्जून म्हणता करे. ते पुजारी बाबा सुद्धा तुमच्यासारखेच होते, रोज म्हणायचे ते तेरे बिना मुझे डर नहीं किसी का. हार्मोनियम काढायचे जसे या बाबांनी काढले तसे, आणि या बाबांचे जसे बोट फिरतात तसे त्यांचे बोट फिरायचे. हार्मोनियम मस्त म्हणायचे तेरे बिना मुझे डर नहीं किसी का. मंदिर साधं होतं, ढाब्याचं होतं, स्लॅब वगैरे नव्हता. आणि मग एका दिवशी सायंकाळच्या वेळेला आरती म्हणायला बसले देवाच्या जवळ, आणि त्यांना इतकं आवडायची ही आरती, आणि त्यातल्या त्यात त्यांना हे कडवं एवढं त्यांना आवडायचं, आवर्जून म्हणायचे 2-2, 3-3 वेळा तेरे बिना मुझे डर नहीं किसी का, तेरे बिना मुझे डर नहीं किसी का. हे देवा, मी तुझ्याशिवाय कोणाला घाबरत नाही. काय घाबरत असेल ना, फक्त मी तुला घाबरतो, तुझ्याशिवाय मी नाही घाबरत कोणाला. त्या दिवशी काय झालं काय माहिती,
त्या साण्यातून माती थोडीशी गळत होती. पुजारी बाबाच्या लक्षात आलं की साण्यातून माती गळते, आता लवकर मंदिर आपल्याला बांधावं लागेल, नाहीतर ती माती एका दिवशी पडायची अंगावर. आणि मग आरती म्हणायला सुरुवात झाली. फुलवात पेटवली, देवाजवळ बसले, हार्मोनियम काढले, स्वर धरला, बरोबर या कडव्यापर्यंत आले. तेरे बिना मुझे डर नहीं किसी का. डोळे बंद आणि पुन्हा पुन्हा म्हणतायत की तेरे बिना मुझे डर नहीं किसी का. त्या साण्यामध्ये उंदीर लपलेला होता. आता तो इकडे तिकडे पळत होता, म्हणून ती माती खाली पडत होती. त्या उंदराचा तोल जसा निसटला तसं पुजारी बाबाच्या बोटावर. पुजारी बाबा म्हणतात की ते बिना मुझे डर नहीं किसी का. आणि जसा तो उंदराचा स्पर्श झाला, डोळे उघडून बघितलं, पुजारी बाबा जागचे उठले, पेटी धरली, फेकून दिली आणि मंदिराच्या बाहेर. तेरे बिना मुझे. असं तर आपलं जीवन आहे. पापोहम पाप कर्मा हम पापात्मा पाप संभव. पण पापोहम पाप कर्मा हम म्हणत असताना बघितलं ना, मला द्यायची अगरबत्ती सोडली, त्यांनी घेतली अगरबत्ती ओवाळायला. कळतं का त्याला काय? तिथं सुद्धा आपण श्लोक म्हणताना पापच करतो आपण. हे परमेश्वरा, पापमय माझं जीवन आहे. श्री दत्तात्रय प्रभूंनी कृपा केली. देवाला म्हणतात की देवा, आमचा अभिमान, आमचा जो अभिमान आहे त्या अभिमानामुळे आमचं पतन झालेलं आहे. सगळ्यात मोठा सार आहे तुमच्या जीवनामध्ये. ज्या वेळेला अभिमान शिरतो ना, त्यावेळेला तुमचं सगळं काही संपलेलं असतं. सगळे संपले, याच्यामध्ये सगळे संपले. याच्यामध्ये रावणही अभिमानापोटी संपला, तोही संपला. मत कर तू अभिमान रे बंदे, छोटी तेरी शान रे. मत कर तू अभिमान, मत कर तू अभिमान रे बंदे, छोटी तेरी शान रे. मत कर तू छोटी तेरी शान रे. मत कर तू अभिमान, मत कर तू अभिमान रे बंदे, छोटी तेरी शान रे. मत कर तू अभिमान. छोटी माया छोटी काया, वो तेरा जो हरि गुण गाया. छोटी माया छोटी काया, वो तेरा जो हरि गुण गाया. जपन हरि का नाम रे बंदे, छोटी तेरी शान रे. मत कर तू अभिमान रे, मत कर तू अभिमान रे बंदे, छोटी तेरी शान रे. मत कर तू अभिमान रे.
अंधकार निराला, बाहर उजला भीतर काला। माया का अंधकार निराला, बाहर उजला भीतर काला। इसको तू पहचान रे बंदे, छोटी तेरी शान रे। मत कर तू अभिमान रे, मत कर तू अभिमान रे बंदे, छोटी तेरी शान रे। मत कर तू अभिमान रे, मत कर तू अभिमान रे। ब्रह्म विष्णु रहम देवी बद्धास्म कर्मणा सदा, काम क्रोधादिभिर दोषे तस्मात् सर्व अनीश्वर। शिवपुराणामध्ये आलेला हा एक श्लोक, ज्या देवता आहेत त्या देवतांचं स्वरूप कशा पद्धतीचं आहे, कोणत्या दोषांनी त्या लिंपित आहेत, याचं स्पष्टीकरण या श्लोकामध्ये त्यांनी करून दिलं। उच्चस्थानीच्या देवता आहेत ब्रह्मा विष्णू महेश, परंतु त्या आपल्या स्वरूपावधीमध्ये आहेत, त्यांना मर्यादा आहेत, त्यांना सीमा आहेत, आणि म्हणून त्यांच्याकडून सुद्धा जसं मनुष्याच्या ठिकाणी अहंकार आहे, मनुष्याच्या ठिकाणी जसा काम आहे, मनुष्याच्या ठिकाणी जसा क्रोध आहे, तसा त्या देवतांच्या ठिकाणी सुद्धा आहे। आणि बऱ्याच वेळेला समोरच्याला ते काय देऊन टाकतात हे त्यांनाही कळत नाही, नंतर मग पस्तावा करत असतात। श्रीकृष्ण चरित्रामध्ये खूप महत्वाचा संदर्भ येतो की ज्या वेळेला जरासंध श्रीकृष्ण महाराजांना संपवण्याच्या मागे लागलेला होता, कारण अस्थि आणि प्राप्ती या कोण, कंसाच्या पत्नी आणि याच्या मुली, आणि श्रीकृष्ण महाराजांनी त्यांना कंसाला संपवलं म्हणून जरासंधांनी काय केलं, तपश्चर्या केली महादेवाची, घोर अशी तपश्चर्या केली। असं म्हणतात की त्यांनी स्वतःला झाडाला उलट बांधून घेतलं आणि जी धूळ आहे ती धूळ फक्त खाऊन तो तपसाधना करत होता। महादेव प्रसन्न झाले, म्हटले तथास्तु, सांग काय तुला गरजेचं आहे? म्हटले काहीच नाही, मला फक्त कृष्णाला एकदा संपवायचंय। अरे म्हटले तो तर माझा बाप आहे, माझा मालक आहे, माझा परमेश्वर आहे, आणि त्याला कसं संपवायचं? पण मी तुला प्रसन्न झालो म्हटल्यानंतर तुला तर काहीतरी द्यावं लागेल आता। म्हटले थांब जरा थोडा वेळ, मी जरा काहीतरी निर्णय लावून येतो। गेले श्रीकृष्णाकडे, म्हटले श्रीकृष्णा, अनावधानाने माझ्याकडनं त्याला वरदान दिल्या गेलं, आता याच्यातून काय उपाय करायचा तो उपाय फक्त तुम्हीच काढा। तेव्हा ते श्रीकृष्ण महाराज म्हटले की ठीक आहे, तुम्ही आता दिलं पाहतो आम्ही काहीतरी, आता त्यांना एकच सांगा म्हटले। श्रीकृष्ण महाराजांना तू संपवू शकत नाही, अरे तो तर परमेश्वर अवतार आहे, हा, पण तू त्यांना मात्र, तुला श्रीकृष्ण महाराज पाठ मात्र दाखवतो। आता हे जरा बरच मोठं आहे, सांगायचं तात्पर्य आपल्याला फक्त एवढंच, उच्चस्थानीच्या देवता आपल्या आपल्या कर्मामध्ये लिंपायमान आहेत, ते बंधनामध्ये आहेत, बंधनातून मुक्त तो म्हणजे फक्त परमेश्वर आहे। आणि म्हणून उच्चस्थानीच्या देवता असून सुद्धा अशी त्यांची फसगत झाली। श्री दत्तात्रय प्रभूंनी त्यांच्याकडे पाहिलं, त्या बालकांकडे, आणि त्यांचं जे खरं जे मूळ जे स्वरूप आहे त्या स्वरूपामध्ये त्या मूर्त्या प्रकट झाल्या। शर्मेने लाजेने खाली माना घातल्या, काय करायला आपण आलो होतो आणि काय झालं आता आपलं? कोण तुरे होता आणि कोण झाला, पशुही लाजला तुझ्या पुढे। आता जर आम्ही जर गेलो आमच्या स्थानी तर पशु सुद्धा आमच्याकडे पाहणार नाही, ते सुद्धा पाहताना त्यांना लाज वाटेल की यांच्याकडे पाहायचं,
अरे यांना आम्ही देव मानतो, परंतु हे मात्र एका स्त्रीचं वस्त्रहरण करण्यासाठी निघाले. श्री दत्तात्रय प्रभूंना हात जोडले, विनंती करतात, हे दयाघना, हे परमेश्वरा, झालेल्या चुकीबद्दल आता आम्हाला क्षमा करा. अनुसया मातेकडे जातात, अनुसया मातेच्या श्रीचरणावर नतमस्तक होतात की हे अनुसया माते, आम्ही तुझं सत्वहरण करण्यासाठी आलो, परंतु आमचीच फजिती झाली, आम्हाला क्षमा कर नाही का? अनुसया माते म्हणते, मी कोण करणार तुम्हाला क्षमा? मी कोण आहे तुम्हाला करणार क्षमा? माझा तर तो परमेश्वर आहे, आणि त्या परमेश्वराच्या कृपेने हे सगळं झालेलं आहे. जेही माझ्या जीवनामध्ये चांगलं जे घडतं ना, ते परमेश्वराच्या कृपेने ते सगळं घडलेलं आहे. मीने केलं हे, त्या परमेश्वराने ते केलं. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. करते हो तुम कन्हैया, करते